न्यू एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। माननीय पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित सो यांनी सुरू असणारी लोकसभा निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने अवैध व्यवसाय अंमली पदार्थ साठा तसेच विक्री करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत। मिळालेली माहिती अशी की स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना त्यांची गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की पेठ वडगाव पोलीस ठाणे हद्दीत पुणे ते बेंगलोर हायवे लगत असलेल्या गायकवाड पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेले हॉटेल जंबेश्वराय हायवे या हॉटेलच्या पाठीमागील बाजूस लागून असलेले 4 खोल्यांपैकी एका खोलीमध्ये अफू बोंडांचा साठा करून त्याची पावडर तयार करतात। तसेच गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी साठा करून ठेवला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती। या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सागर वाघ व पोलीस अंमलदार यांच्यासह जाऊन खात्री करून दिनांक 19/3/2024 रोजी सायंकाळी छापा टाकला असता आरोपी मनीष मोहनराम वय 23, मोहन चोकलू चव्हाण वय 45, अमीर सय्यद जमादार वय 40 यांना अटक करण्यात आले। त्यांच्याकडून 40 किलो 4 ग्रॅम वजनाचा अफू हा अंमली पदार्थ, 1 किलो 195 ग्रॅम वजनाची बारीक पावडर व 1 किलो गांजा असा एकूण 5,21,400 रुपयाचा अंमली पदार्थ विक्री करण्याच्या हेतूने मिळून आला। मुद्देमालासह रीतसर कायदेशीर प्रक्रिया करून ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध पेठ वडगाव ठाणे येथे NDPS कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सागर वाघ, सहकार्य फौजदार विजय गुरखे, विलास किरोळकर, नामदेव यादव, सचिन देसाई, महेश गवळी, सागर चौगुले, प्रवीण पाटील, विनोद कांबळे या पोलीस कर्मचाऱ्यांनी केले आहे।